नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी तुम्हाला आज घेवड्याची कालवण कसं करायचं आहे घेवड्याचं ते दाखवणार आहे. त्यासाठी घेवडा घेतला आहे, टमाटर घेतलं आहे, ते ताटात लसूण घेतलं आहे, कोथिंबीर, खोबरं घेतलं आहे, कांदे घेतले 4 आणि काळे तीळ घेतलेले आहेत. आता हे कांदे आपण चुलीत भाजायला टाकणार आहे असे वरवंट्याने. चुलीत घालणार आहे आपण आता हे कांदे जाळात. आणि आपण तीळ आता ह्यात भाजून घेणार आहे. आता आपण खोबरं पण टेचून घेणार आहे. पाट्यावर वाटायचं आहे आपल्याला. आता आपण वरवंट्यानेच खोबरं टेचून घेतलेलं आहे या कपड्यावर आणि हे खोबरं कढईत टाकलेलं आहे भाजायला. तीळ भाजून घेतले, खोबरं भाजून घेते आणि आता आपल्याला पाट्यावर वाटण वाटायचं आहे. आपण आता हे पाट्यावर वाटण वाटायला घेतलेलं आहे. आपलं वाटण वाटून झालेलं आहे. आता मी पाट्यावरचं वाटण पितळीत काढणार आहे, ताटात काढणार आहे. आता मी तुम्हाला कालवण कसं चुलीवर टाकणार आहे ते दाखवणार आहे. घेवड्याचं कढईत तेल तापत ठेवलेलं आहे आणि मी त्यात हे टमाटे केलेलं, कढीपत्ता, हळद टाकून घेतली, जिरी टाकली थोडी, आणि हा घरचा मसाला आहे, मसाला केलेला टाकते. आम्ही चुलीवरच कालवणं करतो, पाट्यावर वाटण वाटतो, त्यामुळं आम्हाला दुसऱ्या मसाल्यांची सहसा गरज पडत नाही. कालवण चविष्ट होतं आमचं. आणि आता आपण हे पाट्यावर वाटून घेतलेलं वाटण टाकणार आहे. कारळं, कांदा, लसूण, खोबरं चुलीत भाजून घेतलेले कांदे, त्यामुळं वाटण जरा थोडंसं काळपट दिसतंय, पण भाजी एकदम एक नंबर चविष्ट होती. आणि लोखंडाच्याच कढईत आम्ही कालवण टाकतो. आता हे आपले घेवडे वाटणाचं पाणी टाकते.
आता मी भाकरीचं पीठ परातीत मळून घेते आणि चुलीवरच भाकरी टाकणार आहे. अशी भाकरी आम्ही परातीत थापतो चुलीवरच भाकरी टाकत असल्यामुळं. आणि आता ती भाकरी चुलीवरच भाजून घ्यायची. अशी निखाऱ्याला भाकरी लावून भाकरी आम्ही भाजतो. आपलं घेवड्याचं कालवण आणि भाकरी तयार झालेली आहे. चुलीवरचं घेवड्याचं कालवण आणि भाकरी आणि त्याच्यासोबत कांदा. जेवायला या मग. फुरक्या मारून कालवण खा, भाकरी खा. श्री स्वामी समर्थ. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.